श्रोते हो, हरिभक्त परायण महेश बुवा काणे यांनी एकादशी महात्म्य या विषयावर केलेलं कीर्तन ऐकूया. त्यांना तबला साथ करतायत प्रथमेश शहाणे आणि हार्मोनियम साथ करतायत महेश दामले. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. जय जय राम कृष्ण हरि राजा राम हो. जय जय राम कृष्ण हरि राजा राम हो. जय जय राम कृष्ण हरि. नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी. जय जय राम कृष्ण हरि राजा राम. जय जय राम कृष्ण हरि. जय जय राम कृष्ण हरि. दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगमहारी. जय जय राम कृष्ण हरि राजा राम हो. जय जय राम कृष्ण हरि राजा राम. जय जय राम कृष्ण हरि. शरणागत दीनागत दीनागत दीना शरणागत दीना शरणागत दीना गत दीना गत दीना शरणागत दीना गत दीन गत दीन शरणागत दीन गत दीन शरणागत दीन शरणी नेई करुणा दृष्टी निहारी. जय जय राम राजा राम. जय जय राम कृष्ण हरि राजा राम. जय जय राम कृष्ण. जय जय पांडुरंग हरि. 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 पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज आहे एकादशी चला जाऊ पंढरीसी. आज आहे एकादशी चला जाऊ पंढरीसी. चला जाऊ पंढरीसी. चला जाऊ पंढरीसी. आज आहे एकादशी चला जाऊ पंढरीसी. चंद्रभागे करुणी स्नान घेऊ देवाचे दर्शन. चंद्रभागे करुणी स्नान घेऊ देवाचे दर्शन. घेऊ देवाचे दर्शन. घेऊ देवाचे दर्शन.
चंद्रभागे करुणी स्नान घेऊ देवाचे दर्शन वाळवंटी झाली दाटी वाळवंटी झाली दाटी संत महंत होतील भेटी वाळवंटी झाली दाटी संत महंत होतील भेटी संत महंत होतील भेटी संत महंत होतील भेटी तुका म्हणे पंढरपूर तुका म्हणे पंढरपूर तुका म्हणे पंढरपूर साधू संताचे माहेर साधू संताचे माहेर आज आहे एकादशी चला जाऊ पंढरीसी आज आहे एकादशी चला जाऊ पंढरीसी आज आहे एकादशी चला जाऊ पंढरीसी पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्रोते हो, आज एकादशीचा दिवस, परम भाग्याचा परम आनंदाचा दिवस. पंढरपुरामध्ये महायात्रा भरते, साधू संतांची भेटी घडते आणि त्यानंतर प्रत्यक्ष पांडुरंग जो विटेवर उभा आहे त्याचं दर्शन व्हावं ही आस धरून अनेक काळ चालत आलेली सर्व मंडळी भगवंताच्या पायाशी लोटांगण घेतात. तोच हा मोठा आनंदाचा दिवस. याचं निरूपण करताना संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग घेतलेला आहे. महाराज म्हणाले, आज आहे एकादशी चला जाऊ पंढरीसी चंद्रभागे करुणी स्नान घेऊ देवाचे दर्शन वाळवंटी झाली दाटी संत महंत होतील भेटी तुका म्हणे पंढरपूर साधू संताचे माहेर. भक्तिरसामध्ये मुरलेले संत श्रेष्ठ तुकाराम महाराज ज्यांनी प्रत्यक्ष वेदांत लोकांसाठी सुलभ केला, अभंग रूपानं तो लिहिला आणि म्हणून त्यांचं वर्णन करताना पंत म्हणाले, वेदांत पूर्ण बदला वेदांत पूर्ण बदला शिव शिव तुकया म्हणून ये वाणी वेदांत पूर्ण बदला शिव शिव तुकया म्हणून ये वाणी नेले जड वैकुंठा विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी वाणी वंशामध्ये जन्म झालेला, पण ज्याच्या मुखातून प्रत्यक्ष वेदांताची वाणी बाहेर पडली त्याला फक्त वाणी कसं म्हणावं. ज्यांनी अनेक जड जीवांचा उद्धार केला. इथे जडजीव याचा अर्थ अनेक जे भक्तीशिवाय जे विन्मुख आहेत त्या विन्मुखांचा उद्धार केला असा अर्थ आपल्याला घ्यायला पाहिजे. ते जडमूढ, त्या जडमूढाचा उद्धार ज्यांनी केला असे तुकाराम महाराज. आणि स्वतःचा जड म्हणजे देह, या देहाला सुद्धा सदेह वैकुंठ गमन केलं. आणि म्हणून तुकाराम महाराजांची ही श्रेष्ठता आहे. वेदातलं तत्वज्ञान जनसामान्यांना सुलभ करून सांगावं म्हणून महाराजांनी अभंग लिहिले. नामदेवांचं राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठीचा जणू हा अवतार. श्रोते हो, त्यांचा अभंग निरूपणासाठी घेतलेला आहे. या दिवशी वारकरी स्वतःला धन्य समजतो की पंढरपुरामध्ये तो पोहोचतो, चंद्रभागेमध्ये स्नान करतो आणि पांडुरंगाचं रावळामध्ये दर्शन करतो. ही तिथी भगवान विष्णूंची अतिशय प्रिय असलेली तिथी आहे. तिची उत्पत्ती कशी झाली याविषयी पुराणामध्ये अशी कथा आहे. मूर नावाचा दैत्य देवांशी संग्राम करत होता. अनेक काळ हा संग्राम चालला, प्रखर संग्राम झाला. पण या संग्रामामध्ये देवांची पूर्ती दमछाक झाली आणि यावेळेला विष्णू महाराजांनी सुद्धा काही काळ विश्रांती घ्यायचं ठरवलं आणि विश्रांतीसाठी बद्रिका आश्रमातल्या एका गुहेमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. भगवंत विश्रांती घेत असताना त्याच वेळेला मूर राक्षसाला त्यांचा पत्ता लागला आणि तो तिथे विष्णू महाराजांचा वध करण्यासाठी आला. पण त्याच वेळेला भगवान विष्णूंच्या नाभी कमलातून एक कन्या जन्माला आली आणि ती कन्या म्हणजेच एकादशी होय. त्या स्त्रीने भगवान विष्णूंचंही रक्षण केलं आणि त्या कारणानं ती जास्त प्रिय झाली. श्रोते हो, पुढे भगवंताने ह्या मूर राक्षसाचा वध केला आणि म्हणून भगवंताचं एक नाव मुरारी. मूर राक्षसाचा अरी म्हणजे शत्रू. एकादशी म्हटली की आपल्याला साधारणतः आठवतो तो उपवास. उपवास म्हणजे या मनाची स्थिती भगवंताकडे लावणं हा त्याचा सहज अर्थ आहे. प्रपंचामध्ये लागलेलं मन भगवत भक्तीमध्ये रममाण व्हावं यासाठी
त्याला भगवंताची जोड द्यावी यासाठी त्या मनाला केलेली ही विशेष अशी कसरत आहे. आणि त्या अर्थानं हा उपवास घेतला पाहिजे. उपवासाचा सर्वांनाच माहिती असलेला अर्थ म्हणजे आहारामध्ये केलेला बदल. पण हा बदल कसा असावा तर ते सात्विक असावं, मर्यादित असावं. आणि काही उपवासामध्ये तर अन्नाचा कणही पोटामध्ये घेऊ नये असं मार्गदर्शन शास्त्रकारांनी केलेलं आहे. सात्विक आहारच का तर यामुळे आपलं मन तयार होत असतं आणि त्याप्रमाणे ते इंद्रियांकडून काम करून घेत असतं. मनाची स्थिती उत्तम राखण्यासाठी आहार कमीत कमी असावा असं शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. तसं पाहिलं तर दशमीपासून उपवासाला सुरुवात होते. एकादशीचा पूर्ण दिवस आणि द्वादशीच्या दुपारी उपवास सोडायचा अशी शास्त्राची पद्धत आहे. यामुळे होतं काय की अनेक काळ उपवास म्हणजे खऱ्या अर्थाने उपाशी राहिल्यानं, ज्याला शास्त्रामध्ये आयुर्वेदामध्ये लंघन असं म्हटलं जातं, ती लंघन क्रिया घडते. आणि तसं शास्त्रामध्ये मित आहार हाही सांगितलेला आहे. म्हणूनच या एकादशी व्रतामध्ये उपवासाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. त्याचबरोबर नामस्मरण म्हणजे नाम आणि स्मरण. गोंदवलेकर महाराज म्हणाले नामाचं नित्यस्मरण असावं. त्या नामाचं स्मरण केल्यामुळे काय परिणाम मिळतात? मोरोपंत म्हणाले भगवन नामोच्चारे भगवन नामोच्चारे सकलहि पापे सवासने जळती मळती न नामधारक पळती यमदूत सकल विघ्न ही टळती रामा. कामनेमुळं वासना आणि वासनेमुळं अधर्मकृत्य करण्याची प्रवृत्ती समाजात आणि व्यक्तीमध्ये निर्माण होत असते. या कारणाने नामसंकीर्तनानं नेमकं होतं काय तर ती कामनाच नाहीशी होते. म्हणजे मुळावरच घाव घातला जातो. तात्पर्य की त्या कामनेतून वासनाच निर्माण होणार नाही. आणि असा दोषयुक्त असा जो वृक्ष आहे तो वृक्ष तोडायचा असेल तर मुळावरच घाव घालावा लागेल. त्यामुळे पापाचीही वृद्धी होणार नाही. या रामनामानं नेमकं काय साधलं जातं? महाराज म्हणाले रामनामे वाजे टाळी रामनामे वाजे टाळी रामनामे वाजे टाळी महादोषाची होय होळी दोषाची होय होळी हा रामनामे वाजे टाळी रामनामे वाजे टाळी. या नामसंकीर्तनानं भगवंताला आपलंसं करून घेतलं पाहिजे. हे नामस्मरण अतिशय सोपं आणि सुलभ असं साधन भगवंताला जोडण्याचं आहे. मुळामध्ये एकादशी या शब्दामध्ये एकादश असा संस्कृत शब्द आलेला आहे. एकादश म्हणजे 11. हे 11 कोण? या 11 ताब्यात ठेवायला शिकलं तरच निश्चितपणानं आपला उद्धार होतो. म्हणून त्या एकादशाकडे आपण जरा विचार करूया. पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय या सर्वांचा जो अधिपती आहे, जो मुख्य आहे, जो राजा आहे, तुकाराम महाराजांनी त्या राजा म्हटलं तर ते म्हणजे मन. आधी आधी मन ठेवी हाती तो हा गणराज गणपती मन इंद्रियांचा राजा त्याची सर्व भावे पूजा असं शास्त्रामध्ये तुकाराम महाराजांनी वचन लिहून ठेवलं. श्रोते हो, या मनाला ताब्यात ठेवलं की ते पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय ही देखील ताब्यात राहणार आहेत. म्हणून उपवास झाल्यानंतर ही एकादशी आम्हाला समजली पाहिजे. आणि त्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करणं हे अत्यंत महत्त्वाचं. भीमाशंकर या ठिकाणी उगम पावून 300 किलोमीटरचा प्रवास करून ती भीमरथी, मुळामध्ये तिचं नाव भीमरथी असं आहे, ती पंढरपुराकडे वाहत आली. त्यावेळेला ग्रामदेवतेनं तिला अडवलं. त्यावेळेला ती पांडुरंगाला शरण गेली आणि मग पांडुरंगाने आशीर्वाद दिला की तू पंढरपुराला असा वळसा मारून जा. म्हणून ती चंद्रकोरीच्या आकाराप्रमाणे पंढरपुराच्या बाजूनं वाहत जाते. तिला सांगितलं तू निशब्द जा, म्हणजे आवाज न करता जा, कुणाला त्रास न देता जा. आणि म्हणून ती तशा पद्धतीनं बाजूनी वाहते. या चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानं अनेक पुण्य प्राप्ती होते. नामदेव महाराज म्हणाले या पंढरीच्या असलेल्या ह्या नदीमध्ये मला स्नान करायला मिळू दे. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे पंढरीचा वास चंद्रभागे स्नान. हेची घडो मज जन्म जन्मांतरी हेची घडो मज जन्म जन्मांतरी मागणे श्री हरी नाही तुझे पंढरीचा वास चंद्रभागे
सान पंढरीचा वास चंद्रभागे सान चंद्रभागे सान चंद्रभागे सान पंढरीमध्ये वास्तव्य करायला मिळो, चंद्रभागेचं स्नान घडो आणि पांडुरंगाचं दर्शन घडो, यापेक्षा दुसरं काही मागणं नाही असं म्हणतात. अहो, संत दर्शनामुळे जीवाचा उद्धार होतो. असे संतही आपल्याला भेटतात आणि या कारणानं महाराज म्हणाले एकादशीच्या दिवशी हे सगळं घडणं केवढं आनंदाची पर्वणी आहे. म्हणून खरं म्हटलं तर चिंतनाचा विषय म्हणून विचार केला तर शरीर हेच पंढरी आहे आणि त्यामध्ये आत्माराम जो वसलेला आहे तोच प्रत्यक्ष पांडुरंग आहे. या दिवशी उपास घडावा, भगवंताचं नामस्मरण घडावं आणि भगवंताला शरण जावं, चंद्रभागेत स्नान करावं, वाळवंटात असलेल्या संताच्या संगानं त्याचं दर्शन व्हावं. असा सर्व सुयोग जुळून आला तर खऱ्या अर्थानं आपलं आयुष्य श्रेष्ठ ठरेल. ती एकादशी पापमोचनी ठरेल. एकादशीला जर अन्नपान कराल तर महाराज म्हणाले श्वानविष्ठे समान ते आधमाचे भोजन. त्यामुळं या दिवशी उपवासच घडला पाहिजे. मूळ पद्यात हेच सगळं सांगण्यासाठी महाराज म्हणतात आज आहे एकादशी, आज आहे एकादशी, चला जाऊ पंढरीसी. आज आहे एकादशी, चला जाऊ पंढरीसी. तुका म्हणे पंढरपूर, तुका म्हणे पंढरपूर, साधू संताचे माहेर, साधू संताचे माहेर, साधू संताचे माहेर. आज आहे एकादशी, आज आहे एकादशी, आज आहे एकादशी. जय जय पांडुरंग हरी, 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 जय जय पांडुरंग हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. श्रोते हो, या एकादशीच्या व्रताचा थेट फायदा कुणाला झाला? खरं तर आपल्या सगळ्या भक्तांना झाला. तसाच तो कुणामुळे झाला याचाही आपण आज आख्यानामध्ये विचार करणार आहोत. सद्गुरू हा अज्ञानाचा अंधकार नाहीसा करणारा आणि म्हणून अनेकांना प्रश्न असतो की आपण नेमकं काय करावं. याविषयी जेव्हा कथा गुरुचरित्रामध्ये पाहिली तेव्हा अंबरीश राजाची कथा आपल्या समोर येते. हा राजा भगवंताचं नित्य स्मरण करणारा होता. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे, नमस्तमस्त भूतानां मादिभूताय भूभृते, अनेक रूप रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. गुरुचरित्राच्या अध्यायामध्ये वर्णन करताना महाराज म्हणाले की अखंड भगवंताचं चिंतन करावं आणि प्रजेच्या हिताचं कार्य करावं असं दुहेरी काम करणारा असा राजा अंबरीश होता. सतत नारायणाचं नाम मुखानं घ्यावं. नारायण 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 नारायण. ध्यान करीत नृपती भजन, ध्यान करीत नृपती भजन. नारायण 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 नारायण. विश्वंभर जगरक्षित, विश्वंभर जगरक्षित, कृपानिधी तुझसी स्मरत, कृपानिधी तुझसी स्मरत. विश्वरूप तुझसी नमित, गात आम्ही तुझसी नित. नारायण 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 नारायण. विष्णुसुत तुझसी नमित, विष्णुसुत तुझसी नमित. शुद्ध भाव पायी ठेवत, शुद्ध भाव पायी ठेवत.
कृपा सदा अमित, राहो कृपा सदा अमित, भवतारक मायतात, भवसागर मायतात, नारायण 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 नारायण. सतत भगवंताचं नामस्मरण करणारा अंबरीश राजा हा भक्तामध्येही श्रेष्ठ होता, पराक्रमी होता, नीतिमान होता आणि सदाचारी देखील होता. एके दिवशी यांच्याकडे दुर्वास नावाचे ऋषी आले. ऋषी येती स्वागता नृपती धावे, ऋषी येती स्वागता नृपती धावे, पाद्य पूजाती हरी भक्ती भावे, पाद्य पूजाती करी भक्ती भावे, द्वादशी दिनी ऋषी पूजित रावे, द्वादशी दिनी ऋषी पूजित भावे, नारायण तो मुदित होई भावे, नारायण तो मुदित होई भावे. ऋषींचं स्वागत केलं. त्या दिवशीचा दिवस होता द्वादशीचा. राजा अंबरीश हा एकादशीचं व्रत पालन करणारा होता आणि त्या कारणानं द्वादशीला आपल्या घरी ऋषी यावेत हा मोठा भाग्याचा संकेतच जणू मनामध्ये समजला. राजानं स्वागत केलं. म्हणाला, महाराज स्नानादी कर्म उरकून घ्यावीत. ऋषीवर म्हणाले, आम्ही नदीकाठी स्नानाला जाऊ. बरं म्हणाले, गेलात तरी हरकत नाही, पण लवकर परत या, कारण एकच घटका शिल्लक राहिलेली आहे. त्या घटकेमध्ये आपल्याला नारायणाचं पारणं फेडलं पाहिजे आणि ते जर घडलं नाही तर मात्र आपल्याला दोष येईल. म्हणून स्नानाधिक कर्म करून आपण यावं. स्नानाधिकती कर्मे करावी, स्नानाधिकती कर्मे करावी, बोले तो नृपती, त्वरे त्वरेने ऋषीवर यावे, त्वरे त्वरेने ऋषीवर यावे, भोजनासी सत्वरी सत्वरी, भोजनासी सत्वरी. दोन घटका काळची उरला, दोन घटका काळची उरला, स्वरे द्वादशी तिथी पारणे फेडण्या ऋषीवर यावे, यावे हो पारणे फेडण्या यावे. ऋषीवर ताबडतोब आपण परत यावं अशी राजाने विनंती केली. पण स्नानाला गेलेले दुर्वास ऋषी वेळेवर परत आले नाहीत. आता द्वादशी तिथी संपायला थोडाच वेळ राहिला होता, काही क्षण राहिले होते. मग नारायणाचं तीर्थ हातामध्ये घेतलं आणि ते प्राशन केलं. दुर्वास ऋषींच्या मनामध्ये काहीतरी वेगळीच योजना होती आणि म्हणूनच मुद्दामून दुर्वास ऋषी थोडं उशिरा आले. उशीर जाहला दुर्वास मुनीला, उशीर जाहला दुर्वास मुनीला, स्नान ध्यान ते करी जपाला, स्नान ध्यान ते करी जपाला, गेही येत तो झणी कोपला, गेही येत तो झणी कोपला, क्रोधित होऊनी बोले वचाला, क्रोधित होऊनी बोले वचाला. अतिशय संतापून दुर्वास ऋषी आले आणि अंबरीश राजाकडे पाहिलं. राजा, अरे अतिथी घरात असताना तू उपवास सोडलास, पारणं सोडलंस. महाराज, मी फक्त तीर्थ घेतलंय विष्णू पायाचं. नाही नाही, ते मी जाणत नाही, पण माझ्यासारखा ऋषी आलेला असताना तू माझा अपमान करतोस. आणि असं म्हणून शाप दिला. अधमाझणी तुझ शापा देई, अधमाझणी तुझ शापा देई, ही नादिना अपमानिसी काही, ही नादिना अपमानिसी काही, अधमाझणी शापा देई, अधमाझणी तुझ शापा देई. अनेक योनी
जन्मा घेई अनेक योनी जन्मा घेई दुःख भोगते भोगसी पाही दुःख भोगते भोगसी पाही अधमाझणी तुझ शापा देई अधमाझणी तुझ अधमाझणी तुझ अधमाझणी तुझ शापा देई. राजा अरे तुला शाप देतो. असंख्य योनी दुःखाच्या तुला यातना भोगाव्या लागतील आणि वेगवेगळ्या योनीमध्ये जन्म घेशील. अंबरीश राजानं भगवंताचा धावा केला. भगवंता अरे तुझ्या पायाचं तीर्थ घेतलं, हा काय गुन्हा घडला. आणि असं म्हणून आर्तपणे भगवंताला हाक मारली. नारायण क्षणार्धात समोर येऊन उभा राहिला. अंबरीशा तू केलंस ते अतिशय योग्यच आहे, कारण व्रत हे पाळलं गेलं पाहिजे आणि त्याप्रमाणे तुझं वागणं योग्य आहे. ऋषींनी जो शाप दिलाय त्याची चिंता करू नको. त्या ऋषींचा शाप मी माझ्या डोक्यावर घेतो आणि भगवंतानी तो शाप आपल्या डोक्यावर घेतला. श्रोते हो, आपण जाणताच की ह्या अंबरीशा कारण भगवंतानी पुढं अनेक जन्म घेतले आणि आपल्या भक्ताचं रक्षण व्हावं आणि दुष्टांचं निर्दालन व्हावं यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेतला. श्रोते हो, दश अवतार जे भगवंताचे आहेत ते यासाठीच आहेत. व्रताचं पालन केलं तर काय फळ मिळतं, तो भगवंत सुद्धा पुन्हा पुन्हा अवतीर्ण होतो. अंबरीश राजाच्या माध्यमातून दुर्वास ऋषींना हेच सर्व घडवून आणायचं होतं, म्हणून हे सगळं केलेलं नाटक होतं. तात्पर्य, जो असा व्रतस्थ आहे त्यासाठी भगवंत सुद्धा त्याला भेटायला येतो. मूळ पद्यामध्ये म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, आज आहे एकादशी चला जाऊ पंढरीसी. आज आहे एकादशी चला जाऊ पंढरीसी. चंद्रभागे करुणी स्नान घेऊ देवाचे दर्शन घेऊ देवाचे दर्शन घेऊ देवाचे दर्शन. आज आहे एकादशी चला जाऊ पंढरीसी. आज आहे एकादशी चला जाऊ. तुका म्हणे पंढरपूर साधू संताचे माहेर साधू संताचे माहेर साधू संताचे माहेर. आज आहे एकादशी चला जाऊ पंढरीसी. आज आहे एकादशी चला जाऊ पंढरीसी. चला जाऊ पंढरीसी. चला जाऊ पंढरीसी. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्रोते हो, हरिभक्त परायण महेश बुवा काणे यांनी एकादशी महात्म्य याविषयी केलेलं कीर्तन आत्ताच आपण ऐकलत. तबला साथ केली होती प्रथमेश शहाणे यांनी आणि हार्मोनियम साथ केली होती महेश दामले यांनी. निर्मिती सहाय्य होतं पूर्णिमा साठे यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.